पुणे जिल्ह्यात मनरेगा योजनेतनं 4,000 हेक्टरवर फळबाग लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आले। त्यापैकी 1,350 हेक्टरवर अर्थात 34% लागवड पूर्ण झाली आहे। जुन्नर आणि पुरंदर तालुक्यात सर्वाधिक फळबाग लागवड झाली आहे। या योजनेत 1,591 शेतकरी सहभागी झाले। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रति किलो कांद्याला 700 ते 1,000 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय। मात्र त्यांच्या कांद्याला लासलगाव बाजार समितीमध्ये 2700 ते 2800 रुपयांपर्यंतचा दर मिळाला। त्यामुळे धुळे बाजार समितीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। बडलारा तालुक्यातील मथाडी इथे एका शेतकऱ्यानं धान पिकाऐवजी 2 एकरात केळीची लागवड केली। त्यासाठी त्यांना 2 लाखांचा खर्च आला। त्यातनं 6 लाखांचं उत्पन्न होणार असल्याचा अंदाज आहे। म्हणजे किती वर्ष ठेवू शकतो आपण? जसं आता देशातील साखर उत्पादनामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आणखी 5 लाख टन साखरेला निर्यातीची परवानगी द्यावी। तसंच इथेनॉलकडे आणखी 5 लाख टन साखर वळवावी अशी मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं केंद्राकडे केली आहे। नंदुरबार जिल्ह्यात थंडी वाढल्यामुळे केळी पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। त्यामुळे केळीची वाढ खुंटली आहे, पानं गळून पडत आहेत। हवामानाचा पिकावर परिणाम होत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चिया पिकाचा पीक विम्यात समावेश करण्याची मागणी केली। यंदा रब्बी हंगामामध्ये तब्बल 10,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर चिया पिकाची पेरणी झाली आहे। मात्र पीक विम्यात समावेश नसल्यानं शेतकऱ्यांच्या समोर अडचणी आहेत। अकोल्यातील दहिगाव गावंडे परिसरासह इतर भागात बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेला आहे। यामुळे संपूर्ण पिकं वाया जाण्याची भीती आहे। त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेत। योग्य मार्गदर्शन आणि कीड नियंत्रण उपायांची मागणी केली आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स पृथ्वी रिच पॉली फॉस्फेट।